इराकमध्ये पहिल्यांदाच FPV ड्रोनचा थरार। इराण समर्थक मिलिशियानं बगदाद विमानतळावर आत्मघाती हल्ला केला। इराण समर्थित मिलिशियानं पहिल्यांदाच इराकमध्ये FPV ड्रोनचा वापर करून हल्ला केलाय। स्फोटकांनी सज्ज FPV ड्रोननं बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील विक्टरी बेसच्या अवतीभोवती गिरट्या घातल्या आणि शेवटी एका इमारतीवर जोरात धडकून त्याचा स्फोट झाला। इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र धडकले। निवासी भागांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। बचाव कार्य सध्या सुरू आहे। इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटेच तेल अवीव शहरावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात शहराच्या मध्यवर्ती भागातील एका निवासी इमारतीला थेट लक्ष्य करण्यात आलं असून परिसरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। तर तेल अवीवच्या होलोनमध्ये क्षेपणास्त्र धडकलं। होलोनमधील विध्वंसाचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। इस्रायलची व्यावसायिक राजधानी असलेल्या तेल अवीवच्या होलोन या उपनगरामध्ये आज एक क्षेपणास्त्र धडकलं आणि या भीषण हल्ल्यानंतरचा पहिला अधिकृत व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये घटनास्थळी झालेला विध्वंस स्पष्टपणे दिसतोय। तेल अवीव परिसर क्षेपणास्त्र हल्ल्यानं हादरून गेलाय। रामला होलोनसह अनेक शहरात त्याचे अवशेष पडलेत। हे जे अवशेष आहेत ते पडल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। तेल अवीव परिसरातल्या अनेक भागात क्षेपणास्त्र हल्ला झालाय। त्यात रामला आणि होलोनसह अनेक शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरचे अवशेष पडलेत। मध्य इस्रायलमध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे। आयर्न डोमनं हवेतच क्षेपणास्त्र नष्ट केलेत। क्षेपणास्त्रांचे जळते अवशेष मात्र तेल अवीवमध्ये कोसळले। गजबजलेल्या परिसरात अवशेष कोसळल्यानं भीतीचं वातावरण आहे। इस्रायलच्या आकाशात थरार पाहायला मिळाला। क्षेपणास्त्र रोखली गेली। तेल अवीव परिसरात मात्र क्षेपणास्त्र धडकल्याचं वृत्त समोर आलेलं आहे। सध्या इराण इस्रायल अमेरिकेमध्ये युद्ध भडकलेलं आहे। इस्रायलच्या आकाशात हा क्षेपणास्त्रांचा थरार पाहायला मिळाला। मात्र तेल अवीव परिसरात ही क्षेपणास्त्र धडकली तर काही क्षेपणास्त्र ही आकाशातच रोखली गेली। अमेरिकेचे सुमारे 5000 अतिरिक्त मरीन कमांडो हे इराणमध्ये तैनात करण्यात आलेत। कोणत्याही क्षणी अमेरिकन नौसैनिक हे आक्रमण करू शकतात। धोरणात्मक तयारीचा भाग म्हणून अमेरिकेचे नौसैनिक इराणमध्ये आहेत। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली असून अमेरिकेने या भागात सुमारे 5000 अतिरिक्त मरीन कमांडो आणि नौसैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रसंगी हे कमांडो आणि नौसैनिक कोणत्याही क्षणी इराणच्या भूमीवर उतरून आक्रमण करण्यासाठी सज्ज असतील अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे। अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही तैनाती युद्धातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आली आहे। अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेनं या निर्णयाला धोरणात्मक तयारीचा भाग असल्याचं म्हटलं आहे। इराणनं UAE-वरती ड्रोन हल्ला चढवला। UAE मधल्या फुजेराह बंदरावर मोठा ड्रोन हल्ला झालाय। फुजेराह पोर्टवरच्या तेल साठवणूक केंद्रात त्यामुळे भीषण आग लागली। आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले। UAEच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं काही ड्रोन्स पाडले परंतु त्यांचे जळते अवशेष तेल टाक्यांवर पडले त्यामुळे भीषण आग लागली। तर इराणच्या खार्ग बेटावर पुन्हा हल्ला होऊ शकतो। आम्ही फक्त मजेसाठी खार्ग बेटावर आणखी हल्ले करू शकतो। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे धक्कादायक विधान केलंय।
इराण संघर्ष संपवण्यासाठी करार करण्यास तयार असल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला. होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकन आणि इस्रायली जहाजांसाठी बंद आहे असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलेलं आहे. खार्ग बेटावर काही क्षेपणास्त्र संयुक्त अरब अमिरातीकडून सोडली गेली असं देखील अराघची म्हणालेले आहेत. क्षेपणास्त्र नागरी वस्तीच्या अगदी जवळून डागण्यात आली आहेत. ज्या ठिकाणाहून क्षेपणास्त्र डागली त्या ठिकाणांवर प्रत्युत्तर देऊ असं देखील अराघची म्हणतायत. दरम्यान लवकरच हॉर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी खुली करू असा दावा अमेरिकेनं केलाय. सामुद्रधुनी बंद केल्यानं अनेक देश संकटात सापडलेत आणि यामुळे अमेरिका किनारपट्टीवर हल्ले करून सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली करेल असं ट्विट व्हाईट हाऊसनं केलं. दोन भारतीय जहाजं होर्मुझमधून भारताकडे रवाना झाली आहेत. शिवालिक आणि नंदादेवी ही जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे रवाना झाली आहेत. या दोन्ही जहाजांमध्ये LPG असल्याची पेट्रोलियम मंत्रालयानं माहिती दिली आहे. शिवालिक जहाज 16 मार्चला सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान मुंद्रा बंदरात पोहोचेल, तर नंदादेवी जहाज 17 मार्चला पहाटे 4 वाजताच्या दरम्यान कांडला या बंदरात पोहोचेल. तर जगप्रकाश हे भारतीय तेलवाहू जहाज ओमानहून भारताच्या दिशेनं रवाना झाले आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाला आता 16 दिवस होऊन गेलेले आहेत. पण हे युद्ध काही थांबलेलं नाहीये आणि लवकर थांबेल अशीही चिन्ह नाहीये. कारण गेल्या 24 तासात दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले करण्यात आलेत. एकीकडे अमेरिकेनं आणखी जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केली तर दुसरीकडे इराणनेही प्रतिहल्ले सुरूच ठेवलेत. अमेरिकेनं इराणचं महत्वाचं क्रूड ऑइल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. तर इराकमधील अमेरिकन दूतावासावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानं दुसऱ्या बाजूकडूनही हल्ले सुरूच असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय इस्रायलच्या तेल अवीव जवळच्या शुआम शहरामध्ये इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केला आणि त्यानंतर आगडोंब उसळला. एकूणच काय तर 16 दिवस झाल्यानंतर जगाला युद्ध थांबण्याची प्रतीक्षा असली तरी अमेरिका आणि इराणही इरेला पेटल्यानं हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत आणि त्यामुळे हे युद्ध आणखी किती दिवस चालणार आणि त्याची झळ तुम्हा आम्हाला आणि जगाला किती सहन करावी लागणार याचं उत्तर आज तरी मिळू शकतं. לא, אבל זה הבניין הזה. אמא צריך להיות... אני שולחת אותה. אומייגאד.